हाय गाईज वेलकम बॅक टू द चॅनल. माईक लावलाय का? माईक लावलाय मी. हाय गाईज वेलकम बॅक टू द चॅनल. वातावरण बागत झालं मस्त पैकी नाही का, असं शेरवाळ वातावरण आहे. काल पण इकडं संध्याकाळी पाऊस झालता हे वा. आत्ता पण पावसाचं वातावरण आहे मस्त एक नंबर. असं वातावरणात आहे ना बाहेर पडायला मस्त वाटतं. कारण ना असं मला हैदराबादमध्ये बघायला मिळत नाही. आणि माझी मेंटल हेल्थ आणि फिजिकल हेल्थ दोन्ही पण खराब झालेलं आहे. मी कधी कधी काय बोलेल, कधी कधी लॉजिकल बोलेल, कधी कधी इलॉजिकल बोलेल. थोडंसं समजून जावा. किंवा कधी कधी झोप येत असल्यासारखं बोलेल, ठीक आहे, गुंगीत असल्यासारखं. कारण माझी झोप पण व्यवस्थित होत नाही आहे डेली बेसिसवरती. मी आल्याला झोपलो होतो, ब्लॉग वगैरे काही एडिट नाही केला. आणि जेव्हा ब्लॉग नाही एडिट केला ना तेव्हा झोपलेला असतो मी, ठीक आहे. आता चाललो कुर्डवाडीला कारण श्रीजा कारण श्रीजा लय रडते आणि तिला ती दिदी पाहिजे. म्हणजे शुभ्रा आहे ना तिची मोठी बहीण भैयाची पोरगी, तर तिला सोबत लागते. जेव्हापासून ती शाळेत गेली का तेव्हापासून ती लागली रडायला. मग आता मी कुर्डवाडीला त्यासाठी चाललो आहे दिदीला आणायला. आणि प्लस मला कटिंग पण वाढले, कटिंग दाढी करायची. उद्या कार्यक्रम आहे घरी अजून, ठीक आहे. तर कटिंग दाढी करायची आणि शुभ्राला आणि शंभूला घेऊन यायचे. असे दोन काम आहेत माझ्याकडे सध्याला तर, ठीक आहे, ओके. अशा तऱ्हेने फक्त मी दाढी केली, कटिंग नाही केली. कटिंग नव्हती वाढली माझी लय, दाढी फक्त वाढलेली, दाढी तेवढी केली. आता जायचं शंभूला आणि शुभ्राला रिसिव्ह करायला. गाईज शंभूची शाळा आहे ना, शंभू शाळा चिचगा टेकडी बशी आहे. तर शाळेचं नाव काय एक्झॅक्ट आठवणं गेलं आहे, ठीक आहे, काय विषय नाही. तर चिचगाव टेकडीकडे आहे. मी आता कुर्डवाडीच्या बायपासला आहे. तर मी आता कुर्डवाडीच्या बायपासला चाललो त्याला आणायला, ओके. तर काही शंभूची शाळा आहे ना चिचगाव टेकडीकडे आहे. तर कुर्डवाडीपासून एक गावापासून 10 किलोमीटर बसतं आहे, पण कुर्डवाडीपासून एक 4 किलोमीटर बसतं आहे, 4-5 किलोमीटर, ठीक आहे. हा चिचगाव टेकडी रस्ता आहे. ॲक्च्युली बारशी रस्ता आहे, कुर्डवाडी बारशी रस्ता आहे. कुर्डवाडी बारशी रस्त्यावर चिचगाव म्हणून गाव आहे. त्या गावाच्या थोडंसं अलीकडे 1 किलोमीटर त्याची शाळा आहे, ओके. मी जेव्हा इथं BSCला वगैरे होतो ना डिग्रीला, मी जेव्हा डिग्रीला होतो ना तेव्हा आम्ही मासे वगैरे खायला यायचो. मासे म्हणजे कसं आहे, आम्ही बाहेरनं मासे घ्यायचो आणि ते आम्हाला बनवून द्यायचे. काहीतरी 1 किलोला 180 रुपये काय 200 रुपये घेत होते. एवढं टेस्टी लागायचं ना. आणि महिन्यातनं 1-2 वेळा असंच आम्ही 1 किलो मासे घेतलं तरी आम्ही 4 जण पोट भरून देऊ शकत होतो. तर 50 रुपये बनवायचे प्रत्येकी, असे कॉन्ट्री काढायचो नाही जेवायला तिथं एक. आणि खाली गावात चिकन एक बनवून देणार होता, ते पण 200 का 250 रुपये घेत होता त्या टाईमला. आता माहीत नाही. त्यावेळेस तिथं आहे ना आम्ही भाकरी घेऊन जायचो बाहेरून, म्हणजे घरून 2-2 भाकरी आम्हाला जेवढं लागतात ना. आणि फक्त आळणी भात तिथला घ्यायचो, असा मस्त लागायचा ना आळणी भात तिथला. नाद गाडीतच लावायला लावली मला. आणि हे माइलस्टोन आहे, माइलस्टोन स्कूल आहे. गाडी मला बाहेरच लावायला लावली गाडी आहे. आणि येताना गेट पास आणून बोललेत. गेल्या वेळेस पण इथंच नाव लिहून घेतलं होतं. आणि बरं ठीक आहे. काहीच कॅमेरा का अलाउड नव्हता आतमध्ये, मला बंद करायला लावला कॅमेरा, ठीक आहे. शंभूला आणि शोभराला घेऊन चाललो आहे माघारी रिटर्न. घाटणे जिंदाबाद. काय जी रस्ता आहे ना कुर्डवाडीचा बायपास आहे ना, बायपास काही जी रस्ता आहे ना कुर्डवाडीच्या बायपास नाही चालू आम्ही. रिटर्न आहे ना हे बोसऱ्यातून रस्ता आहे, मधनं एक असा रस्ता आहे, बोसऱ्यातून मधून रस्ता आहे. आम्हाला असं कुर्डवाडीला फिरून नंतर बोसरा माघारी यायला लागतं आहे. पण मी मधून डायरेक्ट रस्ता आहे ना डायरेक्ट बोसऱ्याला बसतो. कुर्डवाडीला जायची गरज नाही, कारण कुर्डवाडीला काही काम पण नाही. तेवढं माझं 2-4 किलोमीटर वाजतं जवळजवळ, ठीक आहे. गाईस माझी गाडी आहे ना पंक्चर झाली, त्याची पाठीमागचा आहे ना पंक्चर आहे, ठीक आहे. मी गावातलं आमच्या गावात पंक्चर दुकान आहे ना ते पण बंद होतं. नंतर बोसऱ्यात आलो, बोसऱ्याला पण बंद होतं. कुर्डवाडीत गेलो गावात. आता हे बायपासला आलो आहे. आणि विषय काय झाला इथे येतं नाही ना, एक लेडीज एका पोराने त्यांना
लिफ्ट दिली आणि तिथं एक गतर होतं काय, त्याच्यावर त्या पडल्या. माझा हात पूर्ण रक्तानं भरला होता, पाण्यात धुतला आताच. त्यांना ॲम्ब्युलन्समध्ये पाठवलं आहे आता. आणि घरनं पण कॉल आला की घरी ये म्हणून अर्जंट. बघू आता हॉस्पिटलला जातो आहे. हॉस्पिटलात नाही जाणं व्हायचं, डायरेक्ट घरीच जातो. त्यांच्या ना इथे डोक्याला मार लागला. काय झालं, त्या गाडी तिथं गतिरत होता ना, त्याने गाडी हळू घेतली असेल, पण त्याला चक्कर आली का काय झालं काय माहिती, त्यांचा इम्बॅलन्स झाला आणि त्या तिथंच मग पाठीमागं डोक्यावर पडल्या. बाकी कुठं नाही लागलं, होतं डोक्याला लागलं नाही. आणि नसेल झालं, त्याला हाक मारत होतो, ते आव वगैरे देत होत्या, म्हणजे त्यांना ऐकू वगैरे येत होतं. घेऊन गेले होता ॲम्ब्युलन्समध्ये. तार घुसलेला तार. बाहेर काढतो. थोडं माड्याला चाललोय, तर माड्याला थोडंसं काम आहे. नाही इलेक्ट्रिक नाही, पेट्रोलचे. हां ते होय चेतक चालते व्यवस्थित. हां का, अहो त्याच्यातलं एक कंप्लेंट आहे, त्या ऑनलाईन बघतो मी, ऑनलाईन त्याच्यातलं एक कंप्लेंट त्याच्या. आणि ती ओलाची एक आहे बघा, लय कंप्लेंट आहे त्या. ह्याच्याला पण ही पण गाड्या लय कंप्लेंट आहे ह्या गाड्याच्या पण, का बॅटरी खराब आहे किंवा मग काय सर्व्हिसिंग सांग नाही म्हणते ते. हां मग तेच की, त्याचे लय त्रास आहे. त्या ओलाचं तर करतच नाही ते गाडीने, तशीच पडून नाही ते शोरूमला. एकदा बॅटरी बंद पडली ना गाडी, नेऊन शोरूमला लावते ती नीट करायला, आणि शोरूमवाली गाड्या नीट करत नाही, ही पार्ट नाही ती पार्ट नाही असं म्हणते ती. ठीक आहे ओके गाईज, थोडंसं आलतो इथं चहा प्यावं म्हणलं. घरी चहा पिलतो पण लय थोडा पिलतो. मला अजून आता चहा प्यायची चालते. थोडासा होता माझ्यासाठी थोडा होता. मी आणि शंभू आहे, शंभू इकडं आहे, पेटोरा आमचा. मी आता सध्याला माड्यात आहे. कोणाचा फोन आला आता. आलो म्हणा 2 मिनटं. हॅलो केलं वय, इथं आलो मी, माड्यात आलोय. बरं आलोच मी 5 मिनटात येतोय. सामान खाली गेलं म्हणतोय. शेट, म्हणजे ॲक्च्युली सामान खाली करायला चाललो होतो, पण सामान खाली गेलं म्हणतोय. काय विषय नाही, जवळ जाऊ आपण आता. भरलंय तर आपण. हा माड्यातला मेन चौक आहे, ठीक आहे. हा आणि पुढे का हे तो बस, ह्या साईडला थोडं पुढे गेलं ना बस स्टँड पण आहे, ठीक आहे. भाईयाची गाडी घेऊन आलोय, भाईया पण पुढं आलेला आहे. डॅडीला फोन लावतो. ज्या व्यक्तीस कॉल करीत आहात ती व्यक्ती उत्तर देत नाही. शेट डॅडी फोनच नाही. ॲक्च्युली ना हे गाईज व्लॉग आहे ना, हे मी म्हणजे फक्त शूट करणार आहे. तर गाईज हे जे व्लॉग आहे ना, मी आता शंभू आरडतो इकडं. आई नाही ना, आतून दरवाजा बंद केलेला आहे, ठीक आहे. आम्हाला पुढच्या ह्याला जावं लागणार आहे. तर ओके, आता हे जे व्लॉग आहेत ना, मी फक्त शूट करणार आहे. आणि एडिट आहे ना, सोमवार मंगळवार जसं जसं टाईम भेटला ना तसं एडिट करून अपलोड करणार आहे. ओके. हॅलो ए दरवाजा उघड की पाठीमाग आहे. बरोबर. हां या मदर इंडिया. ओके, तर आजचा ब्लॉग इथे संपतो. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्या ब्लॉगमध्ये. बाय.